नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुणाकार करायचा आहे आणि तोही वैदिक मॅथ्स प्रमाणे करायचा आहे। तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल वैदिक मॅथ्सची पद्धत किती सोपी आहे। तर त्यामध्ये आपण खूप सारी गणित शिकू शकतो त्या वैदिक मॅथ्स प्रमाणे। खूप काही त्याला ट्रिक्स आहेत आणि आता आपण हळूहळू त्याच्याही ट्रिक्स आपण पाहणार आहोत। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैदिक मॅथ्स प्रमाणे गुणाकार कसा करायचा आणि तोही एका सेकंदामध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, आता आपण या संख्यांचा गुणाकार करायचा आहे, पण जेव्हा संख्या सुरुवातीला सेम सेम असतात, दशक स्थानी संख्या सेम असतात आणि एकक स्थानी त्या संख्यांची बेरीज 10 यायला पाहिजे, तेव्हा इथं ही ट्रिक आपल्याला उपयोगी पडणार आहे। तर बघा, आता आपण याचा गुणाकार करूया। 8 दोन्ही 16 झालं। इकडची साईड तर आपण पूर्ण केली। 8 दोन्ही 16 किंवा 2 16। आता काय करायचंय बघा, या 4 मध्ये फक्त एक ऍड करायचा आहे। संख्या झाली 5, 4 पंचे 20 झालं आपलं उत्तर। फक्त दशक स्थानच्या खालच्या या संख्येमध्ये फक्त एक एक संख्या ऍड करायची आपल्याला। बघा, 7 त्रिक 21 आहे तसं लिहा आणि इथं +1 3 झाले, 2 त्रिक 6 झालं आपलं उत्तर। त्यानंतर बघा, साइन चौक 24 8 9 72, इथं फक्त +1 करायचा आहे। इकडे बघा, 5 5 25, इथं +1 केल्यानंतर 10 होतं, 9 10 90। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदम फास्ट स्पीडने तुम्ही ही एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता। जर तुम्हाला ही ट्रिक समजली तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल देऊ दे, तुम्ही एका सेकंदाच्या आत तुम्ही गणित करू शकाल। बघा, आता इथं सुद्धा आपल्याला तीच ट्रिक वापरायची आहे। 8 दोन्ही 16, 7 8 56, फक्त यात +1 करायचं आहे आपल्याला। साइन चौक 24 5 सख्ख 30, 5 सख्ख 30 झालं आपलं उत्तर। बघा, फक्त प्रत्येकामध्ये +1 करायचा आहे, ते फक्त लक्षात ठेवायचं। पण ही ट्रिक कधी उपयोगी पडते, जेव्हा या संख्या इकडं सेम पाहिजेत आणि इकडच्या संख्यांची बेरीज 10 यायला पाहिजे, मगच आपल्याला ही ट्रिक इथं उपयोगी पडणार आहे। हीच आहे वैदिक मॅथ्सची ट्रिक। तर बघा, या संख्यांचा आपण गुणाकार करू। 3 7 21, त्यानंतर बघा, इथं +1 करायचं आहे आपल्याला। 6 7 42 झालं आपलं उत्तर। 6 7 42। आता बघा, इथं जेव्हा एकक स्थानी एकच उत्तर येतं, उत्तर एकच संख्या येतं, तर ते उत्तर एकच लिहायचं नाही, तर ते उत्तर 2 अंकीमध्ये लिहायचं असतं। आता बघा, 9 एके 9 आलं तर त्याच्या अगोदर नेहमी 0 द्यायचा। जेव्हा शेवटी उत्तर 1 अंकी येतं, तेव्हा जर 1 अंकी उत्तर आलं तर त्याच्या अगोदर आपल्याला 0 द्यावा लागतो, नाहीतर मग तुमचं उत्तर चुकू शकतं। आता इथं बघा, +1 करायचंय फक्त आणि 3 चौक झालेला आहे 12। बघा, अशा प्रकारची तुम्हाला कोणतीही गणित येऊ देत, तर तिथे तुम्हाला ही ट्रिक उपयोगी पडणार आहे। तर तुम्हाला अजून एक ट्रिक सांगणार आहे मी। जर गुणाकारामध्ये 11 असेल तर गुणाकार कसा करायचा तेही तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, आता इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे। जेव्हा गुणाकारामध्ये 11 असतं तेव्हा आपल्याला काय करायचंय बघा, तेव्हा आपल्याला गुणाकार जास्त करावा लागत नाही। काय करायचं असतं बघा, हे जे 2 आहे सुरुवातीचं ते लिहून घ्या, शेवटचा जो 1 आहे तो लिहून घ्या। आता काय करायचंय बघा, फक्त 2 आणि 3 ची बेरीज करायची। 3 आणि 2 5 झाले। त्यानंतर 3 आणि 4 ची बेरीज करायची। 3 आणि 4 7 झाले। 4 आणि 1 ची बेरीज करा, 4 आणि 1 5 झाले। म्हणजेच आपलं उत्तर 25,751 असं आलेलं आहे। जेव्हा गुणाकारामध्ये 11 असतं तेव्हा आपल्याला गुणाकार करायची काही गरज नाही, तर याचं उत्तर हे असं आलेलं आहे। आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू। इथे संख्या दिलेली आहे 64,387 गुणिले 11। तर बघा, इथं पण आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे। 6 लिहून घ्या,
7 लिहून घ्या. बघा आता थोडंसं आपण हे मोठं एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे आपण थोडं मोठं एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथं छोटं होतं, इथं हातचा वगैरे काय नव्हता, हातचा वगैरे काही येत नव्हतं, त्यामुळे इथं आपण पटकन झालं. पण थोडंसं मोठं आहे, थोडंसं इथं वेगळी ट्रिक आहे, लक्ष द्या इकडं बघा. आता 6 आणि 4 ची बेरीज करायची. 6 आणि 4 झाले 10. 10शी 0, एक हातचा 6च्या डोक्यावर द्यायचा असतो. त्यानंतर बघा 4 आणि 3 7 झाले आहे तसं लिहून घ्या. त्यानंतर बघा 8 आणि 3 8 आणि 3 झाले 11. 11शी 1 हातचा डोक्यावर द्या 7च्या. त्यानंतर बघा 8 आणि 7 ची बेरीज करा. 7 आणि 14 आणि 15 15 झाले. 15शी 5 इथं हातचा आला 1. आता या सगळ्यांची आपण बेरीज करूया. बघा 7 आहे तसं, 5 आहे तसं, 1 आणि 1 झाले 2, 7 आणि 1 झाले 8, 0 आहे तसा, 6 आणि 1 झाले 7. तर अशा प्रकारे हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा जेव्हा गुणाकारामध्ये 11 असतं तेव्हा तुम्हाला जर तुम्ही असा गुणाकार केलात तर तुमचं उत्तर पटकन येणार आहे. हे काय होतं, थोडं आपल्याला समजेपर्यंत वेळ लागतो आणि जर आपल्याला समजलं तर पटकन आपण याचे आन्सर काढू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.